भाजपचे पुण्यातले पदाधिकारी प्रमोद कोंढरे यांना अटक कधी असा प्रश्न सध्या विचारला जातोय, कारण प्रमोद कोंढरे यांनी अत्यंत संतापजनक असं कृत्य केलंय। भाजपच्या एका कार्यक्रमाच्या वेळी भाजप कार्यकर्ते आणि पोलीस चहा प्यायला एका दुकानात गेले होते। त्यावेळी प्रमोद कोंढरे यांनी गर्दीचा फायदा घेत एका महिला पोलीस अधिकाऱ्याला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला। याचा सीसीटीव्ही समोर आल्यानंतर सध्या एकच खळबळ उडाली आहे। पुण्यातल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्या एकत्र येऊन एका फोटोला जोडे मारतायत। या फोटोत दुर्योधनाच्या रूपात दाखवण्यात आलंय ते भाजपचा पदाधिकारी प्रमोद कोंढरे याला। त्याच प्रमोद कोंढरेच्या फोटोला हे जोडे मारले जात आहेत। भाजप पदाधिकारी प्रमोद कोंढरेनं अत्यंत संतापजनक कृत्य केलंय। कोंढरेनं महिला पोलीस अधिकाऱ्याचा विनयभंग केलाय। प्रमोद कोंढरे हा भाजपचा शहर महामंत्री। भाजपच्या मोठ्या नेत्यांबरोबर त्याची उठबस असते। सोमवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पुणे दौऱ्यावर होते। गडकरींच्या स्वागतासाठी भाजपचे नेते शनिवार वाड्याजवळ एकत्र जमले होते। त्यावेळी भाजपचे कसब्याचे आमदार हेमंत रासने कार्यकर्त्यांना आणि बंदोबस्तासाठी आलेल्या पोलिसांना एका दुकानात चहा पिण्यासाठी घेऊन गेले। भाजपचे कार्यकर्ते आणि पोलीस दुकानात थांबलेले असतानाच प्रमोद कोंढरेने गर्दीचा गैरफायदा घेत महिला पोलीस निरीक्षकाला 2 वेळा चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला। त्या महिला अधिकाऱ्यानं घडलेला प्रकार वरिष्ठांना सांगितला। त्यानंतर चहाच्या दुकानातलं सीसीटीव्ही फुटेज काढून तपासण्यात आलं। त्या सीसीटीव्हीमध्ये प्रमोद कोंढरे पोलीस अधिकारी महिलेला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करताना दिसतोय। या धक्कादायक प्रकारानंतर राजकीय नेत्यांनी संताप व्यक्त केलाय। राज्यात भाजपची हिटलरशाही सुरू आहे का असा घणाघात शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं केलाय, तर भाजप पदाधिकाऱ्यांचा सत्तेचा माज उतरवू असा इशारा शिंदेंच्या शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकरांनी दिलाय। मागील 3 दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री माननीय नितीनजी गडकरी हे पुण्यात आले असताना पूर्ण पोलीस बंदोबस्तामध्ये त्यांचे सर्व कार्यक्रम चालू असताना भाजपच्या एका पदाधिकाऱ्याने एका महिला पोलीस अधिकाऱ्याचा विनयभंग केलेला आहे। या सगळ्या गोष्टींमध्ये ज्या पद्धतीने आता अलीकडच्या काळामध्ये या महायुतीतले आणि भाजपचे कार्यकर्ते उद्दामपणाने वागतायत, सरकारी अधिकाऱ्यांना ज्या पद्धतीची वागणूक देतात, त्या प्रकारे एक प्रकारची हिटलरशाही या राज्यात आली का काय अशा प्रकारचा प्रश्न आहे। पण इथं खुद्द सिनियर PI असणाऱ्या एका महिलेचा विनयभंग झाल्यानंतर सुद्धा तक्रार दाखल होऊ नये यासाठीचा दबाव भाजपच्या नेत्यांनी एकूणच पुणे पोलिसांवर आणला। हे जिजामातेचं पुणे आमच्या, हे सावित्रीचं पुणे आमच्या, आणि या पुण्यामध्ये अशा पद्धतीची जी सत्तेचा माज असणारी लोक, सत्तेच्या आजूबाजूला फिरत असणारी लोक जर अशा पद्धतीने जर पुणेकरांचं नाव चुकीच्या पद्धतीने खराब करण्याचं नाव करणारे असतील तर भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी यांच्यावर कडक कारवाई केली पाहिजे, यांना पक्षातून हद्दपार केले पाहिजे। परंतु त्या ठिकाणी असणारी जी पक्षाचे पदाधिकारी असतील, त्या भागाचे आमदार असतील, त्यांनी ह्याबाबत आपण बोललं पाहिजे आणि अशा कार्यकर्त्याला पक्षातून बाजूला केलं पाहिजे। या प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत प्रमोद कोंढरेनं पदाचा राजीनामा दिलाय। काल रात्री त्यांनी या सर्व घटनेच्या पार्श्वभूमीवरती भारतीय जनता पार्टीच्या जबाबदारीतनं या केसच्या संदर्भातली चौकशी पूर्ण होईस्तोपर्यंत मला मुक्त करा असं एक पत्र त्यांनी राजीनामा हा पक्षाकडे दिलेला आहे आणि तो काल आम्ही स्वीकारलाय। या संतापजनक प्रकारानंतर भाजपच्या आमदार चित्रा वाघ यांनीही संताप व्यक्त केलाय। प्रमोद विठ्ठल कोंढरे जो भारतीय जनता पक्षाचा पुणे शहराचा पदाधिकारी होता, त्याने एका महिला पोलीस अधिकाऱ्याचा विनयभंग केला। आम्ही इतक्यावरच थांबणार नाही, त्याला कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी मी पाठपुरावा करणार। कोणत्याही परिस्थितीत महिला सशक्ततेविरुद्ध वागणाऱ्याला, मग तो आमच्या पक्षाचा का असेना, कधीही माफ केलं जाणार नाही असं चित्रा वाघ यांनी म्हटलंय। ज्या महिला पोलीस अधिकाऱ्याचा विनयभंग करण्यात आला त्या पोलीस अधिकारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या बंदोबस्तासाठी तैनात होत्या। सुरुवातीला प्रमोद कोंढरे यांनी हे आरोप नाकारले होते, मात्र सीसीटीव्ही समोर आल्यानंतर प्रमोद कोंढरेनं राजीनामा दिलाय। पण प्रश्न उरतो तो असा की भाजपसारख्या सत्तेत असलेल्या नेत्याची एखाद्या ऑन ड्युटी असलेल्या महिला पोलीस अधिकाऱ्याच्या थेट वर्दीला हात घालण्याची हिंमत होतेच कशी। आणखी धक्कादायक बाब म्हणजे याच प्रमोद कोंढरेवर याआधी सुद्धा विनयभंगाचे गुन्हे दाखल आहेत। आता सुद्धा प्रमोद कोंढरेवर फक्त गुन्हा दाखल झालाय,
फक्त गुन्हा दाखल होऊन चालणार नाही, तर प्रमोद कोंढरेला अटक व्हायला हवी। विनयभंगाचे 2 ते 3 गुन्हे दाखल होऊन सुद्धा प्रमोद कोंढरेला अटक का होत नाही? प्रमोद कोंढरेला अटक कधी आणि भाजप प्रमोद कोंढरेवर काय कारवाई करणार, या 2 प्रश्नांची उत्तरं भाजपचे कारभारी लवकरात लवकर देतील अशी अपेक्षा। त्याच्या विरोधात अजून 1 ते 2 गुन्हे डेक्कन पोलीस ठाण्यामध्ये देखील दाखल आहेत आणि ते देखील विनयभंगाचेच आहेत। तुर्तास तरी प्रमोद कोंढरे याला अटक करण्यात आलेली नाहीये, परंतु भाजपने त्याला बाजूला केलेला आहे आणि त्यासोबतच त्याचा राजीनामा देखील स्वीकारलेला आहे। तर आता हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे की नक्की प्रमोद कोंढरे याच्यावरती पुणे पोलीस काय कारवाई करतात। NDTV मराठीसाठी रेवती हिंगवे, पुणे।